मोठी बातमी समोर येते। नवी मुंबईमधून आज कचरा कोंडी होणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी संपावर गेले आहेत। समान कामं समान वेतन मिळावे ही मागणी मान्य न झाल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। उपोषण आणि आंदोलन करून देखील मागण्या मान्य न झाल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। कामगार एकजुटीचा वेतन आमच्या हक्काचं, वेतन आमच्या हक्काचं, समान कामाला समान वेतन, समान कामाला समान वेतन। हमारी मांगे, हमारी मांगे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। कामगार एकजुटीचा कामगार वेतन आमच्या हक्काचं, वेतन आमच्या हक्काचं, समान कामाला समान वेतन। नवी मुंबईतील कंत्राटी कर्मचारी आता आंदोलन पुकारतात। समान काम समान वेतन मिळावं अशी मागणी त्यांच्याकडून होते। नवी मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत, त्यामुळे आता नवी मुंबईमध्ये कचरा कोंडी होणार आहे। आज या ठिकाणी काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय। घोषणाबाजी करण्यात येते। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आता हे कर्मचारी आंदोलन करत आहेत। वेतन आमच्या हक्काचं, समान कामाला समान वेतन, समान कामाला समान वेतन। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। आकांक्षा, काय अधिकची माहिती? नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेचे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनी हे आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या संपूर्ण आंदोलनामुळे नवी मुंबईकरांची कचरा कोंडी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। हे आंदोलन आहे ते घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आलेलं आहे। कोपरखेडे डम्पिंग येथे कचऱ्याच्या गाड्या रोखत कामगारांनी जोरदार घोषणाबाजी दिलेली आहे। समान काम समान वेतन या मागणीसाठी कंत्राटी कामगारांचे हे काम बंद आंदोलन पुकारले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्यामुळेच मनपा प्रशासन आहे ते दखल घेत नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे हे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी मनपाचे अधिकारी येऊन यांच्याशी काही बातचीत करणार की आंदोलन मागे घेणार की सुरू ठेवणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आता पालिकेकडून काही कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यासोबत बातचीत करणार आहे का? बैठक या संदर्भात होणार आहे का? अद्याप तरी या संदर्भात माहिती समोर आलेली नाहीये। मात्र जेव्हापासून आंदोलन करणार हे समजलं असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी सुरू केली, आंदोलन मागे घेण्यासाठी सांगितलेलं आहे। मात्र जे कर्मचारी आहेत ते आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। जी आकांक्षा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कामगार एकजुटीचा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।